नेक्स्ट चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि सिलेबसमधनं इंट्रोडक्शन कॅन्सल केलेलं आहे तरी थोडंफार इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहूयात. डेफिनेशन: इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री दॅट डील्स विथ स्टडी ऑफ रिलेशन बिटवीन केमिकल चेंजेस, इलेक्ट्रिसिटी अँड स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिस्ट्री ही कोणाची ब्रँच आहे? फिजिकल केमिस्ट्रीची आहे. यामध्ये कशाचा अभ्यास केला जाणार आहे? दॅट स्टडी ऑफ द इंटर रिलेशनशिप बिटवीन केमिकल चेंजेस. कशामध्ये होणार आहे? बिटवीन केमिकल चेंजेस, इलेक्ट्रिसिटी अँड स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे यामध्ये कोणाचा वापर केला जाणार आहे? इलेक्ट्रोलाइटचा वापर केला जाणार आहे. म्हणजे यामध्ये जो इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणजे इलेक्ट्रोलाइट म्हणजे आपल्याला कोणाला घ्यायचं आहे? केमिकलला घ्यायचं आहे. आणि तो केमिकल कसा असला पाहिजे? त्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास झाली पाहिजे. त्याला आपण काय म्हणू? इलेक्ट्रोलाइट म्हणू. मग त्यामध्ये इट इज कन्सर्न विथ फिजिकल प्रॉपर्टी सच ॲज रेजिस्टन्स, कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. म्हणजे यामध्ये काय कन्सिडर केलं जाणार आहे? फिजिकल प्रॉपर्टीज कन्सिडर केलं जाणार आहे. त्यामध्ये आहे रेजिस्टन्स, कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. The redox reaction are the basis of generation of electricity by chemical reaction and production of chemical reaction by electricity. मग आता या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण केमिकल म्हणजे कोणाला घ्यायचं आहे? या ठिकाणी इलेक्ट्रोलाइटला घ्यायचं आहे. मग इलेक्ट्रोलाइट आपण कोणाला म्हणायचं आहे? की ज्या केमिकल सोल्युशनमधनं किंवा ज्या केमिकलमधनं इलेक्ट्रिसिटी पास होते त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणायचं आहे. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये जेवढ्या काही रिएक्शन्स होणार आहेत त्या कशा असतील? रेडॉक्स रिएक्शन असतील. रेडॉक्स रिएक्शन आपण कोणाला म्हणू? सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन होत असेल तर ती रिएक्शन ही कशी असेल? रेडॉक्स रिएक्शन असेल. मग आता सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन्स. मग आता आपण डेफिनेशन पाहायला आलं आहेत. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन असेल आणि रिडक्शन म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑर ॲडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम असेल. किंवा या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सफरच्या आधारे ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या डेफिनेशन दिलेलं आहे. मग आता यामध्ये काय दिलेलं आहे? ऑन द बेसिस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय केमिकल रिएक्शन्स. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय केमिकल रिएक्शन्स म्हणजे केमिकल रिएक्शन होत असताना इलेक्ट्रिसिटी काय होणार आहे? जनरेट होणार आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज कन्सर्न विथ द डिझाईन, ऑपरेशन ऑफ electrochemical cells, a device used for interconversion of chemical and electrical energies. The study of electrochemical cell is extremely important in science and technology because it make possible द मॅन्युफॅक्चर ऑफ इसेन्शियल केमिकल्स. म्हणजे या ठिकाणी ह्या सेल्स ह्या इम्पॉर्टंट आहेत. कशासाठी? मॅन्युफॅक्चर ऑफ इसेन्शियल केमिकल्स. फॉर एक्झाम्पल NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, अ केमिकल यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सोप, डिटर्जंट, पेपर्स. म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल काय घेतलेलं आहे? NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं आहे. कशासाठी वापरलं आहे? फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ सोप, डिटर्जंट अँड पेपर. इज प्रिपेअर्ड बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू ॲक्युएस सोल्युशन ऑफ NaCl. म्हणजे यामध्ये काय पास करणार आहे? इलेक्ट्रिसिटी पास करणार आहे. दॅट इज बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्युएस NaCl. द प्रोसेस सच ॲज इलेक्ट्रोरिफायनिंग इन विच द मेटल आर प्युरिफाईड. म्हणजे रिफायनिंग म्हणजे प्युरिफिकेशन मेथड आहे. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोमेटलर्जी आहे. यामध्ये इलेक्ट्रोमेटलर्जीमध्ये काय केला जातो? मेटल एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि मेटल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जो क्रूड प्रोडक्ट तयार होतो त्याला प्युरिफाय करणे म्हणजे ते मेथड ही कुठली मेथड आहे? रिफायनिंग मेथड आहे. इलेक्ट्रोप्लेटिंग इन विच वन मेटल इज कोटेड ऑन द सर्फेस ऑफ अनदर मेटल आर ऑल इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. म्हणजे या ठिकाणी कोटिंग किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग आहे आणि त्यामध्ये एका मेटलवरती कोटिंग, एका मेटलच्या सरफेसवरती कोटिंग ही कशी असेल? दुसऱ्या मेटलची कोटिंग असेल. त्याला काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस म्हटलेलं आहे.
इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे? केमिकल एनर्जीज होणार आहे. द बॅटरीज युज्ड इन ॲटोमोबाईल, गॅलॉनिक सेल यूज टू power digital watches, electronic calculator, cell phone, laptop in computer produces electricity as a result of chemical reaction that occur inside them. म्हणजे या ठिकाणी बॅटरीज वापरलेल्या आहेत. कुठं वापरले आहेत? ॲटोमोबाईल्स म्हणजे व्हेकलमध्ये आहेत. गॅलॉनिक सेल्स यामध्ये सुद्धा वापर केला आहे. आणि पॉवर डिजिटल वॉचेस म्हणजे वॉचमध्ये वापर केला. इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटरमध्ये आहे, फोनमध्ये आहे, लॅपटॉपमध्ये आहे. यामधनं काय तयार होणार आहे? इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे. आणि त्यापासनं काय तयार होणार आहे? ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन दॅट ऑकर इनसाइड दॅम.